बातमी शिरूरमधून आहे। खेड राजगुरुनगरमधल्या ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झालाय आणि त्यामुळे इथल्या मतदान केंद्राबाहेर तासाभरापासून लांबच लांब रांगा लागल्यात। इथून आढावा घेतलाय नाझीम मुल्ला यांनी। शिरूर लोकसभेतल्या राजगुरुनगर येथे मी आहे आणि इथल्या जिल्हा परिषद शाळेतल्या बूथ क्रमांक 136 वरती आपण आहोत आणि इथलं ईव्हीएम मशीन जे आहे त्यामध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि इथं निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून हे यंत्र बदलण्याचं आणि ते तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। आत्ता आपल्यासोबत इथं रांगेत उभे असणारे मतदार आहेत। कधीपासून थांबलात तुम्ही? पाऊण तास झाला आम्ही इथे थांबलो आता जवळ। पाऊण तास झाला। मी बटन जोरात दाबलं गेलं आणि त्यामुळे ते स्टॉप झालं मशीन। बाकी काही नाही, अर्धा तास झालाय। हां, थोडी मशीन बिघाड झाली। कधीपासून तुम्ही थांबलेला इथं? अर्धा तास झाला। अर्धा तास झाला। किती वेळ लागला तरी मतदान करून जाणार आहात? हो, मतदान करून जायचंच आहे। तर आता मी राजगुरुनगरच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो। तिथला यंत्रामध्ये जे आहे ते बिघड झालेलं आहे, परंतु हा मतदार राजा आपण बघतोय की रांगेत उभा आहे। जोपर्यंत हे बिघाड म्हणजे जे काही तांत्रिक बिघाड झालेला आहे तो दुरुस्त होत नाही तोपर्यंत तिथं थांबायचं। आत्ता तासभर झालेला आहे, पुढे किती वेळ लागू द्या, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे मतदार अशा पद्धतीनं रांगेत उभेच राहणार आहेत। कॅमेरामन राजेश बिडकरसह नाझीम मुल्ला, एबीपी माझा, राजगुरुनगर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।